नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. शाही फेक प्रकरणावरून गुणरत्न सदावर्ते संतापले. राज ठाकरे आणि मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप. वैचारिक चर्चा करा, चर्चेत हरल्यास उठाभाषा काढा. सदावर्ते यांचं राज ठाकरेंना खुलं चॅलेंज. खासदार श्रीकांत शिंदे करणार 2 महिन्यांचा दौऱ्यात थेट कार्यकर्त्यांशी साधणार संवाद. पक्षबांधणीसाठी श्रीकांत शिंदेंची जोरदार तयारी. बीडमध्ये आरक्षण वर्गीकरणाविरोधात अनुसूचित समाज आक्रमक. 11 तारखेला निघणार बीडमध्ये विराट मोर्चा. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून सरकार जाती भांडण लावतोय, नागरिकांचा आरोप. पोलिसांविषयी अवमानकारक बोलणं. RSSचे संयोजक अटल बिहारी पांडेंना भोवलं. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अटल बिहारी रामप्रसाद पांडे यांच्यावर गुन्हा दाखल. वर्धा येथून पांडेला पोलिसांनी केलं अटक. परभणीच्या मांडाखळी शॉर्ट सर्किटमुळे घराला आग. घरातील सर्व साहित्य जळून खाक. घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान. गोंदियात 2 दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ. पावसामुळे धान पिकाला बसला फटका. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अमरावतीसह विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा. हवामान विभागाकडून विदर्भाला पावसाचा इशारा. अमरावतीचं तापमान 41 अंशांवर नोंदवलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसासह मेघगर्जना. कुडाळमध्ये घरावर वीज कोसळून मोठं नुकसान. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. जळगावच्या भुसावळात DP पथकाची मोठी कारवाई. 2 गावठी पिस्तूल आणि धारदार गुप्तीसह आरोपी अटकेत. आरोपीकडून शस्त्रसाठा जप्त. रत्नागिरी नानीसमध्ये अवकाळी पावसाचा फटका. महामार्ग ठेकेदाराच्या भोंगळ कारभारामुळे गावात पाणीच पाणी. ग्रामस्थांमधून संताप व्यक्त. तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.